डे 21 ऑफ 100 इन UK आणि काल होता माझा बर्थडे आणि हे आहेत आमचे बर्थडेचे आउटफिट्स. आमचं काहीच डिसाईड नव्हतं. सकाळी उठून आम्ही डिसाईड केलं की जाऊया ब्रॅडफोर्डला आणि तिकडे वेदरचं आम्ही बघितलं तर आज खूपच थंडी होती. तर मग आम्ही बोललो की चला बघूया जाऊन काय होतं. आमच्या इथून डिरेक्ट ब्रॅडफोर्डसाठी बस नव्हती. आम्हाला पहिला हडर्सफील्डला जायचं होतं, मग तिथून ब्रॅडफोर्डला. मग त्यात आमची झाली थोडी घाई. मी पळत पळत बस पकडली आहे, त्याचा व्हिडिओ काढू नाही शकलो. आणि हे ब्रॅडफोर्ड खूपच सुंदर आहे. काय जागा होत्या, एक एक मस्त एकदम स्वच्छ ठेवलेलं. आणि इकडे खूपच जास्त थंडी होती. मला आणि गायत्रीला दोघांना खूप जास्त थंडी वाजत होती. एवढ्या थंडीत सुद्धा आम्ही फोटो काढायचा सोडला नाही. आम्ही कसं बसं मॅनेज केलं फोटोज काढायला. या मॉलच्या बाहेर एक जण व्हायलिन वाजवत होता, मस्त वाजवत होता. आणि आम्ही परत घुसलोय प्रायमार्क मध्ये अजिबात थंडी नव्हती. आम्हाला मस्त वॉर्म वाटत होतं. मग इथेच शॉपिंग केली आम्ही. आणि हा बाहेर वाजवत होता तबला, फक्त भजनची कमी होती. यार काल वेदर एकदमच बकवास होतं. खूप जास्त थंडी होती आणि वॉक करताना आम्हाला हा तगडा कुत्रा दिसला. सेम पिटबुलच वाटत होता. हा वाला व्हिडिओ आम्ही असाच काढलाय कारण आम्हाला व्ह्यू खूप आवडला. आम्ही जाणार होतो लंच डेटवर, तर आम्ही शोधत होतो कुठलं इंडियन बेस्ट रेस्टॉरंट आहे जिथे आपण जाऊ शकतो. आम्हाला इंडियन रेस्टॉरंट तर नाही भेटलं, पण पाकिस्तानी रेस्टॉरंट भेटलं. यार ह्याचा एम्बियन्स खूप जास्त चांगला होता आणि जेवण पण खूप मस्त होतं. मग आम्ही ऑर्डर वगैरे करून गायत्री एवढी सुंदर दिसत होती, तिचे व्हिडिओज आणि फोटोज काढले. टाइमपास साठी त्यांनी दिले आम्हाला पापड. आम्ही मागवलेलं डायनामाइट किंग प्रॉन्स, आचारी चिकन कढाई, तंदुरी रोटी आणि चपाती सुद्धा. मग आमचं बिल झालं 34 पाऊंडच्या आसपास आणि आम्हाला दिले त्यांनी लॉलीपॉप. चालताना आम्हाला दिसलं की इथे काहीतरी दांडी आणि घोड्याची ड्रॉइंग केलेली आहे. मग शॉपिंग आणि लंच करून आम्ही निघालो घरी जायला. हा एक माणूस बस मध्ये कुत्रा कॅरी करत होता. गायत्रीला पप्पी दिल्या ड्रायव्हरनी चालू केली बस आणि आम्हाला फटफट पोचवलं घरी. घरी पोचून आम्ही आमचे स्नीकर चेक केले. भाई साहब जरा पण नाही मळलेत. मग मला जायचं होतं कोचिंगला. मग मी फटफट रेडी होऊन निघालो कोचिंगसाठी. आणि हा छोटू चालवत होता हात पाय गाडी. आणि फिंटॅन परत आलाय माझ्यासोबत कोचिंगसाठी आणि हा मस्त बॉलिंग टाकत होता. ती पोचून बघतो तो गायत्रीने मला सॉलिडवाला सरप्राईज दिलेलं. तिच्याकडे अजिबात पाऊंड नसताना पण तिने कसं मॅनेज केलं हे सगळं आणायला. मी तर शॉक होतो भाई साहब. केक तर एवढा टेस्टी होता, मी तर संपवूनच टाकला. गायत्रीने माझ्यासाठी हाताने लेटर सुद्धा लिहिलेला. मला तर खूप आवडला तिचं सरप्राईज. नेक्स्ट रील मध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.